चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. आपल्याला आज घेणार आहेत रुपाली देशमुख मॅडम विष्णू पुराण. तर त्या येतीलच, तोपर्यंत मी काही महत्वाच्या गोष्टी सांगते. की शिवसर्वोदय शास्त्र आता भाग 31 तारखेला झालेला आहे. आधी पण झालेला होता. भाग चौथा राऊंड जो आहे तो 19 जानेवारीला आहे. आणि 19 जानेवारीला जे येणार आहेत त्यातले जे लांबचे साधक आहेत त्यांनी त्यांना भाग 2 पण शिकायची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही 25 आणि 26 तारखेला घ्या. ऍक्च्युअली सुरुवातीला असंच प्लॅनिंग होतं माझं लांबच्या लोकांसाठी. पण त्यावेळेला लांबच्या लोकांनी काही लवकर इंटरेस्ट दाखवला नसेल. तर सगळेजण उशिरा ऍक्ट होतात. तर जरा लवकर ऍक्ट होत चला. कारण काय आहे, आपण जे शिकत आहोत संकल्प पेरणी, असं काही नाहीये की लगेचच ठरवलं आणि लगेचच आलं तर फायदा होणार आहे. तुम्हाला मुरवायचं असतं. दह्याला सुद्धा विरजण लावायचं असतं. दूध मिक्स करायचं असतं, मग दही छान घट्ट खायला मिळतं. तर मुरवणं, विरझवणं, हे मी म्हणते या प्रोसेसला. काही पण करायचं असेल तर खूप त्याला विरझवून मुरवून निर्णय घेतला जाण्याचा तर जास्त फायदा होत असतो. तर आता काहींना ते सगळं शिकवलं, संकल्प पेरा म्हटलं, नावं दिलेली आहेत 19 तारखेच्या कोर्सला, पैसे भरलेले आहेत. मग मी ज्या वेळेला त्यांना म्हटलं आता तुमचे संकल्प सांगा, तर ते म्हणतात आम्हाला काही शिवसर्वोदय माहिती नाही, मग आम्ही काही संकल्प पेरू. असं उत्तर बरोबर नाहीये. आपलं सगळं संकल्प पेरणीचे म्हटले तर 10-11 व्हिडिओ आहे तो युट्यूब चॅनल, विहंगम युट्यूब चॅनलवर. आणि संकल्प पेरणी हे शिवसर्वोदय शास्त्राप्रमाणेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता काय झालं की मग सगळे नवीन आलेले साधक सगळं ते विचारत बसतात डिटेल. म्हणून मग मी ते कोर्स मधनच घेतेय की त्या त्या कोर्समध्ये ते ते शिका आणि पुढे चला. असं ते केलं म्हणून आता ते वेगळा ग्रुप केला, शिवसर्वोदयचा वेगळा केला. आधी संकल्प पेरणीचाही केला होता. रुपाली मॅडम आल्या, तुम्हाला स्पॉटलाइट देते मॅडम. तर ते थोडस तुम्ही लवकर ऍक्ट करत चला. पैसे काय आपल्याला लगेच भरायचे नाहीयेत. पैसे भरायला मुदत देतच असते मी. आता 26 तारखेचा शिवसर्वोदयला जवळजवळ 22-23 आहेत. त्यांना पैसे भरायची घाई झाली. काही मला विचारतात कधी भरायचे, कधी भरायचे. कारण त्यांना असं वाटतं मी टाकले ग्रुपवर आणि पैसे भरायचे विसरले तर. तर म्हणते थांबा की 14 तारखेला प्रतिपदा आहे, ते प्रतिपदा करा मग पैसे भरा. पैसे कसे भरायचे हे सुद्धा शिकवलेलं आहे. तर आता श्रद्धा मॅडम साडीत खूप छान दिसत आहे, श्रद्धा मॅडम म्हणतायत. मग रुपाली मॅडमना त्यामुळे उशीर झालेला दिसतो. धन्यवाद. मी मी फोन केला तर मला म्हणे साडी नेसतीये मी. तर ठीक आहे चला रुपाली मॅडम. हा, तर शिवसर्वोदय शास्त्राचं ते सांगतेय की आत्ता निर्णय घ्या. कारण काही लोकांसाठी मी 25ला परत घ्यायला तयार झालीये, त्यामुळं लांबच्या लोकांमुळं. तर आता ते विचारलंय तर आता लवकर, नाही तर ते कॅन्सल करायला लागलीये मी 25चं. मग 3-4 जणींसाठीच मी कशाला परत घेत बसू. आणि इथे राहायची सोय करणं किती अवघड आहे, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तर ते कोणाला यायचं असेल 25-26ला तर या लगेच, असं मला म्हणायचंय. मग खूप वेळा ते सांगावं लागतं आणि मग नंतर नंतर नावं येतात. तसं करू नका. उलट नावं दिली तर काही सुळावर कोणी चढवतंय का, आलं नाही तर ते कॅन्सल करता येतं. पण तुम्ही आधी निश्चय करून आधी वेल प्लॅन करत चला. ऐन वेळेला आपल्याला इमर्जन्सी आली आपण कॅन्सल करतो किंवा येत नाही, ते ठीक आहे. हा मॅडम घ्या. आत्मवंदन सर्वांना. शुभ संध्याकाळ. आपल्या ब्रह्मांडीय ऊर्जेला, सुदर्शन पिरामिडला, सौमंगल मॅडम आणि ग्रुप एनर्जीला खूप खूप धन्यवाद. आज ज्ञानगंगा विहंगम ज्ञानगंगा विश्लेषण ग्रुपवरती आपल्या विष्णू पुराणाचा आज प्रोग्राम होत आहे. आजपर्यंत आपण उपनिषद, वेदांताचे सार आहेत त्यांचा आपण अभ्यास केला. वेगवेगळ्या पुस्तकातून आपण जे जे आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असलेलं सर्व ज्ञान घेत आहोत आणि त्या ज्ञानालाच आपल्या जीवनात उतरवत आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या पुढच्या पुढच्या प्रगतीसाठी अजून अजून ते नॉलेज आपसाप करत आहोत. आणि असे छान छान उपक्रम मंगल मॅडम राबवत असतात. आपल्याला त्या संधी मिळतात आणि त्या संधीतूनच प्रत्येकाला हा पुस्तक विश्लेषणासाठी
काही पुस्तकं सिलेक्शन करून आपण तो उपक्रम छान प्रकारे राबवत आहोत. त्यामध्ये प्रत्येक जण सहभागी होत आहे. आता अधिकाधिक लोकांची त्याविषयी जागरूकता होऊन स्वतः मला काय घेता येईल किंवा काय करता येईल असे विचार करतायत. त्यामध्ये बरेच जण स्वतः उत्स्फूर्तपणे भाग घेत आहेत. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. आणि असे छान छान उपक्रम आपण अजून अजून राबवून प्रत्येकाची आध्यात्मिक प्रगती होत राहील अशी मी ईश्वरचरणी शुभेच्छा सर्वांना देऊन सुरुवात करते. आज आपण घेणार आहोत विष्णू पुराण. आता 18 पुराणापैकी हे जे 18 पुराण आपण म्हणतोय, ब्रह्माजींनी सांगितले आणि वेदव्यासांनी ते लिहून घेतले. आणि ते लिहून घेतल्यानंतर त्याची जवळजवळ 100 कोटी काहीतरी श्लोक होते. तर ते सामान्य जणांना समजण्यासाठी खूप अवघड पडत होतं. मग ते सोपं करण्यासाठीच श्री विष्णूंनी ब्रह्माजींना वेदव्यास वेदव्यासांच्या ह्याच्यात जन्म घेऊन ते सोपे करण्यासाठी 18 पुराणामध्ये त्याचे विभाग केले गेले. आणि 18 पुराण आपल्याकडे आतापर्यंत झालेल्या पुराणापैकी 18 पुराणामध्ये बरेचसे पुराण आपल्याकडे झालेत. तर मी सगळी नावं वाचते. याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य असं की ही पुराण जे जे जसं ब्रह्मादेवांनी महर्षी वेदव्यासांच्या रूपात प्रकट होऊन ह्या 18 पुराणांची निर्मिती केली असं पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतं. हा पुराण म्हणजे हा खूप प्राचीन ग्रंथ आहे, जो सनातन हिंदू संस्कृतीसाठी जो आपण समजतो त्यामध्ये हा खूप प्राचीन आणि पुरातन असा ग्रंथ आहे. तर ह्या पुराणामध्ये ब्रह्मदेवानी आपला पुत्र ऋषी मरीचीला सल्ला देताना सांगितले की जो कोणी या 18 पुराणांची नावे आणि सामग्री वाचतो किंवा ऐकतो त्याला सर्व पुराणांचे पठण आणि ऐकण्याचे फळ प्राप्त होते. म्हणजे हे जे आपण ऐकत आहोत, मी सांगत आहे किंवा अजून सुजाता मॅडम घेणार आहेत ब्रह्मांड पुराण, दीपाली मॅडमने घेतलं ब्रह्मवैवर्त पुराण. तर हे पुराण आपण ऐकतोय, कोण पठण करतंय, तर ते सर्वांना 18 पुराणांचं जे फळ आहे ते मिळणार आहे. तर हे विष्णू पुराण मी घेत आहे आज. दिसतंय सर्वांना? माझा आवाज व्यवस्थित येतोय का हो मॅडम, सर्वांना? दिसते. हो हो. हा. तर हे विष्णू येतोय पुराणाचं हे मॅडम. पृष्ठभागाचं हे आहे. तर हे विष्णूंची आपली पद्म, चक्र, गदा आणि कमळ अशी जी ही मूर्ती ही आपल्याला पाहायला मिळत नाही शक्यतो, जे आपण बघतो. तर विष्णूंचे जे अवतार झाले त्यामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत. तर 18 पुराणांची मी नाव सांगते. भारतीय संस्कृतीचा अभिमानास्पद आध्यात्मिक ठेवा, त्यातून ज्ञान, संस्कार, संस्कृती व सदाचार यांचे यथार्थ दर्शन घडते. अशा 18 पुराणे व 7 उपपुराणे, तर त्याची नावं खाली दिलेली आहेत. हे पाठीमागच्या बाजूला याची नावं दिलेली आहेत. तर ती 18 पुराणं कोणती आहेत? तर पहिला आहे श्री विष्णू पुराण, श्री मत्स्य पुराण, श्री वामन पुराण, श्री कुर्म पुराण, श्री ब्रह्मवैवर्त पुराण, श्री ब्रह्म पुराण, श्री नारद पुराण, श्री गरुड पुराण, श्री वराह पुराण, श्री वायू पुराण, श्री अग्नि पुराण, श्री देवी भागवत पुराण, श्री मार्कंडेय पुराण, श्री पद्म पुराण, श्री कंद पुराण, श्री शिवपुराण, श्री लिंग पुराण आणि श्री भविष्य पुराण. ही मेन 18 आहेत. आणि 7 उपपुराणामध्ये श्री ब्रह्मांड पुराण, श्री विश्वकर्मा पुराण, श्री गणेश पुराण, श्री नृसिंह पुराण, श्री कल्की पुराण हे पण आपल्याकडे झालेले, श्री कालिका पुराण आणि श्री दत्तात्रेय ही 7 उपपुराणे सांगितलेली आहेत. तर याच्यामध्ये आज आपण विष्णू पुराणामधील जी माहिती घेणार आहोत. तर मी त्याचा थोडक्यात सार लिहून काढलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कथा सांगितलेल्या आहेत. ह्या विष्णू पुराणामध्ये 6 खंड आहेत. 6 खंडामध्ये प्रथम आणि द्वितीय खंड आज घ्यायचा असा विचार आहे. तर त्यामध्ये असलेल्या कथा आहेत. त्यामध्ये मेन म्हणजे ध्रुव, आपल्याला ध्रुवाची कथा माहित असेल, सुनीती आणि ती. परत भक्त प्रल्हादाची कथा माहित आहे. ह्या अशा कथा पहिल्या अंशामध्ये येत आहेत. तर आज विष्णू पुराणाबद्दल आपण जाणून घेताना विष्णू पुराणामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत विष्णूंचे. तर त्यातले बरेचसे अवतार आपल्याला माहित आहेत. तर मी थोडक्यात जरा सांगते त्याच्याबद्दल. विष्णूंचे असंख्य अगणित अवतार आजवर झालेले आहेत, पण त्यापैकी 10 अवतार आणि 24 अवतार हे सर्वाधिक महत्वपूर्ण मानले जातात. ते असे एक पहिला आहे त्यामध्ये सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार
या 4 मुनींच्या रूपातील अति प्राचीन अवतार विष्णूने घेतले. ह्याच्यातले सनत कुमार हे आपल्या आत्ताच्या पृथ्वीवर चाललेल्या उलाढाली किंवा ज्या आध्यात्मिक जगतामध्ये जे चालू आहे ते सनत कुमारांच्या अधिपत्याखाली आता जे चालू आहे परिवर्तन, जे आता 4 युग आहेत आपले, त्या 4 युगामधला आता आपलं कलियुग हा अंत आहे आणि आपलं सुवर्ण युग चालू होते. तर त्याच्यामधल्या परिवर्तनाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये सनत कुमार हे प्रामुख्याने कार्यरत आहेत. तर दुसरा आहे वराह. वराह अवतारामध्ये प्रलयात बुडवलेल्या पृथ्वीला वर काढण्यासाठी महाअवतार विष्णूने घेतला. त्यामध्ये नारद, नर आणि नारायण ह्या 2 महातपस्वी महर्षींच्या रूपातील अवतार, कपिल मुनी, दत्तात्रेय, यज्ञपुरुष, यज्ञदेव, भगवान ऋषभदेव, पृथुराजा, मत्स्य, कूर्म, धन्वंतरी, मोहिनी, नृसिंह, वामन, परशुराम, व्यास, हंस, श्रीराम, श्रीकृष्ण, हयग्रीव, हरी आणि कल्की भगवान असे हे 24 अवतार सांगितले. आता कल्की भगवानांचा आता आपल्याकडं राम मंदिराचा जो झाला, राम मंदिर बनवलं, तर ते कल्की अवतार येणार आहे असं आपण न्यूज मध्ये वगैरे किंवा आपल्याकडे जे कल्की पुराण झालं त्यामध्ये आपण थोडक्यात त्याबद्दल माहिती घेतली आहे. तर हे 24वा भगवान कल्की हा अवतार कलियुगाच्या अखेरीस म्हणजे तो आत्ताच होणार आहे असं आपण घेतलेल्या आतापर्यंतच्या माहितीतून आपल्याला कळतंय. तर आज विष्णू पुराणाचं आपण हे मेन पहिले 2 खंड आज घेऊया. आज 2, उद्या 2 आणि परवा 3. तर हे 3 खंड आहेत. 3 खंडामध्ये वेगवेगळी माहिती दिलेली, पण त्याचा जो सार मी काढलेला आहे तर ते आज आपण समजून घेऊया. सोप्या भाषेतच लिहिलेलं आहे आणि कथा तो आपण संदर्भ उद्या घेऊया कथांचा. तर पुराणे वेद व्यास महर्षी यांनी संकलित केली आहेत. अथर्व वेदात एकूण 4 वेदांचे वर्णन आहे. वेदांची भाषाशैली अवघड आहे म्हणून पुराणात कथांच्या आधारे वेदांच्या गोष्टी सोप्या भाषेत सांगितल्या आहेत. पुराणामध्ये विश्वाच्या उत्पत्तीपासून त्याच्या प्रलय आणि आवर्तन असे वर्णन आढळते. पुराणामुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलू शकते. पुराणामध्ये जगण्यापासून सर्व समस्यांचे निराकरण याविषयी सांगितले आहे. 18 पुराणे ही विष्णू, महेश आणि ब्रह्म यांना समर्पित आहेत. महर्षी वेदव्यास यांनी संस्कृत भाषेत संकलन केले होते. या सामान्य जनतेला समजेल अशा भाषेमध्ये भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांना महर्षी वेदव्यासांच्या रूपाने पृथ्वीवर अवतार घेण्यास सांगितले आणि पुराणांचे 18 समान भाग विभाजन करून हे समजण्यास सोपे करून दिले. तर 18 पुराणापैकी महापुराण विष्णू पुराण आकाराने लहान आणि प्राचीन काळापासून महत्व जास्त आहे याला. तर संस्कृत विद्वानांच्या दृष्टीने ह्या पुराणाची भाषा उच्च दर्जाची आणि साहित्यिक आणि काव्यात्मक गुणांनी शुभ असं महत्व सांगितलेलं आहे. पुराणात पृथ्वीचे स्वरूप, ज्योतिषशास्त्र, राजवंश, इतिहास, श्रीकृष्णाचे चरित्र इत्यादी विषय अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने मांडले. हे पुराण खंडन आणि मंडन या प्रवृत्तीपासून मुक्त आहे. म्हणजे कोणत्याही कृतीचं खंडन आणि मंडन होत नाही. त्या कृती करण्या आणि त्याचे फळ कसे मिळते हे या कथामधून विष्णू पुराणात आपल्याला चांगले कळते. ते प्रत्येक जातकाला त्या काळातही म्हणजे हे सर्व समावेशक अशा कथांच्या रूपातून ते आपल्याला पटवून दिले. कारण जेव्हा हे विष्णू पुराण किंवा पुराणांचं जी निर्मिती झाली ते नॉलेज त्या काळातही आणि आजही ते कसं लागू पडतं हे कथांच्या माध्यमातून आपल्याला चांगलं समजू लागतं. कारण जोपर्यंत पृथ्वीवर माणूस जीव आहे तेव्हा त्याचे भाव भावना याच्याविषयी जे काही चढ उतार होतात ते आपल्याला पुराणामध्ये कथारूपाने सांगितलेले असतात. धार्मिक घटकांचे वर्णन सोप्या आणि समजण्यायोग्य शैलीत केले आहे. या पुराणात 7,000 श्लोक आहेत. विष्णू पुराणामध्ये जे आपण हे घेतलेलं आहे ते मराठी भाषांतर केलेलं आहे. ऍक्च्युली जे ओरिजिनल आहे त्याच्यामध्ये 7,000 श्लोक आहेत असं सांगितलं आहे. तथापि अनेक पुराणे 6 भागात विभागले आहेत. तर पहिल्या भागात हे आपल्या विष्णू पुराणामध्ये जे 6 खंड आहेत त्याच्यामध्ये पहिल्या भागात सर्ग म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, काळाचे स्वरूप, ध्रुव, पृथू आणि प्रल्हाद यांच्या कथा आलेल्या आहेत. तर दुसऱ्या भागामध्ये जगाचे स्वरूप, पृथ्वीचे 9 भाग, ग्रह, नक्षत्र, ज्योतिष इत्यादींचे वर्णन केले आहे. तिसऱ्या भागात मन्वंतरा वेदांच्या शाखांचा विस्तार
गृहस्थ धर्म आणि श्राद्ध विधी इत्यादी उल्लेख आहे. सूर्यवंशीय व चंद्रवंशातील राजे व त्यांच्या वंशाळीचे वर्णन हे 4थ्या खंडामध्ये येते. 5व्यामध्ये श्रीकृष्णाचे चरित्र आणि लीलांचे वर्णन. आता ह्याच्यामध्ये विष्णू पुराणामध्ये मुख्यत्वे श्रीकृष्णाचे लीला आणि त्या रिलेटेड सर्व कथा आलेल्या आहेत जास्त करून. कारण ते श्रीकृष्णाचे चरित्र वर्णन आणि लीलांचे वर्णन मुख्य 5व्या खंडात येतं. तर 6व्या खंडामध्ये विनाश आणि मोक्षाचा उल्लेख आहे. आता जे पृथ्वीवर जे परिवर्तन होतंय त्यामध्ये विनाश आणि मोक्ष या रिलेटेड जे काही ज्ञान आपल्या आजूबाजूला किंवा आपण जे प्रॅक्टिसेस मध्ये करत आहोत तर ते कसं कलियुगाचा जो 24वा अवतार आहे श्री विष्णू पुराणात विष्णूचा जो 24वा अवतार आहे तर तो कल्की भगवान यांच्या रूपानेच मोक्षाचा आलेला आहे 6वा खंड विनाश आणि मोक्ष. तर सूर्यवंश वृक्ष आणि चंद्रवंश वृक्ष विष्णू पुराणामध्ये पुराणांच्या 5 वैशिष्ट्यांचे वर्णन आले आहे. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचित हे सर्व विषय म्हणजे विष्णू पुराणाचे वैशिष्ट्य प्रमाणानुसार म्हणजे दाखले कथा देऊन सर्वसामान्यांना समजेल असे सांगितले आहे. कारण सर्व प्रचलित असं हे विष्णू पुराणच आहे की विष्णू पुराणातल्या ज्या कथा आपण श्रीकृष्ण मालिका आपल्या बालपणात बघितली असेल तर त्यामध्ये जे कथांच्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या अवतारात की ते कथा सांगितल्यात बाललीला सांगितलेल्या की त्या आपण सर्वांना माहीतच आहेत जास्ती करून. तर तो जास्त सर्वसामान्यांना अगदी जवळचा वाटणारा असा श्रीकृष्णाचा अवतार आहे. या दरम्यान आध्यात्मिक चर्चा सत्कर्मे आणि सदाचार इत्यादीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. हे विष्णू पुराणाचं महत्व आहे की त्यामध्ये आध्यात्मिक चर्चा आणि सत्कर्म सदाचार हे जास्तीत जास्त आपल्याला समजावून सांगण्यात आलेलं आहे. रचनाकार पराशर ऋषी हे श्री विष्णू पुराण आहे ते पराशर ऋषींनी लिहिलं. ते पराशर ऋषी आहेत ते महर्षी वशिष्ठ यांचे नातू होते. आणि या पुराणातील पृथू, ध्रुव आणि प्रल्हाद यांच्या घटना अतिशय रंजक म्हणजे गोष्टी रूपाने दाखले देऊन ते अति रंजक पद्धतीने आपल्याला सांगितलेले आहेत. तर पृथूच्या वर्णनात पृथ्वी सपाट करून शेती करण्याची प्रेरणा दिली आहे. कृषी व्यवस्था सुव्यवस्थित करण्यावर भर दिला आहे. घर, गाव, शहर, किल्ला इत्यादीचा पाया रचून कुटुंबांना सुरक्षा प्रदान करण्याचे महत्व सांगितले आहे. त्यामुळे पृथ्वीला पृथ्वी असे नाव पडले आहे. म्हणजे पृथ्वीचं नाव पडण्या पाठीमाग जे कृषी व्यवस्था आहे त्याचं व्यवस्थापन आणि त्या शेतीचा जास्तीत जास्त पृथ्वीवर सपाट करून शेती करण्याचीच प्रेरणा त्यामधून मिळाली. तर ह्या पृथूचा आता ह्या पृथू जसं आपण आताही की कोरोनाच्या काळामध्ये जसं जे आपलं यांत्रिक जग आहे ते ठप्प पडलं होतं पण तेव्हा शेती व्यवस्था आणि शेतीसाठी कोणतीच बंधनं लादली नव्हती की शेतकरी कोणत्याही वेळी शेतीमध्ये जाऊ शकत होता. शेतीचं उत्पादन किंवा जे लोक घराघरामध्ये कोरोनाच्या काळात घरात राहिले त्यांना सुद्धा घरपोच भाजीपाला पोहोचवण्यासाठी म्हणजे जे आता आपण सुवर्णयुग आहे म्हणतोय तर त्यामध्येही शेतीला जास्तीत जास्त प्राधान्य येणार आहे. हे आपण मंगल मॅडम आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतात की आपली शेती असेल तर त्याकडे लक्ष द्या. ती वाढवण्यासाठी किंवा अजून काही प्रयोग करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या. म्हणजे आपल्याला ही शेतीच अनंत काळासाठी जसं अन्न हेच महत्व आहे की अन्नाचं महत्व आपल्याला कोरोना काळात की भाजीपाला आपल्याला शेतकऱ्यांच्याकडून मिळत होता. ते कार्यरत होते म्हणून आपण घरात राहूनही तो भाजीपाला किंवा अन्न व्यवस्था आपली मजबूत असल्यामुळे भारत हा शेतीप्रधान देश आहे. आणि तेव्हा आपल्याला खरं शेतीचं महत्व पटलं आहे की शेती हीच आपल्याला घेऊन म्हणजे आपल्याला शेती ही किती आवश्यक आहे जीवनावश्यक गोष्ट आहे हे आपल्या लक्षात येत आहे. तर हे पृथूच्या वर्णनात पृथ्वी हे नाव कसं पडलं आणि त्याला शेतीला किती महत्व होतं हे ते पराशर ऋषींनी ह्या पुराणाच्या पहिल्या घटकामध्ये सांगितलेलं आहे. ध्रुव या कथेत ज्या ध्रुवाच्या 4 कथा आलेल्या आहेत पहिल्या खंडामध्ये तर प्रल्हाद कथा चे 5 अंक दिसत आहेत आणि ध्रुव कथेचे 2 आहेत. तर ध्रुव कथेमध्ये ऐहिक सुख ऐश्वर्य धनसंपत्ती इत्यादींना क्षणभंगूर म्हणजेच नाशवंत मानून आध्यात्मिक प्रगतीच्या बद्दल महत्व विशद केले आहे. प्रल्हादाच्या बाबतीत परोपकार आणि संकट काळातील तत्वे आणि आदर्श न सोडण्याबद्दल सांगितले आहे.
आपल्याला सर्वांनाच ध्रुव व बाळाची कथा माहीत असेल. सुनीती आणि अनिती ज्या दोन राण्या असतात आणि जेव्हा ध्रुव बाळ येतो आणि त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसण्याचा हट्ट करतो, तेव्हा जी अं, सुनीतीचा जो ध्रुव बाळ असतो तो जेव्हा जातो आणि त्याला कसं तिथं त्याच्या सावत्र आईनी दूर लोटलेलं असतं, तर त्या दुःखातून तो बाहेर येण्यासाठी जेव्हा आईकडे जातो तेव्हा आईला विनवणी करतो की मला अशा ठिकाणी बसायचं आहे की तिथून मला कोणीही हलवू शकणार नाही. हे ध्रुव बाळाची आपल्याला कथा सर्वांना शालेय जीवनात आपण एकदा तरी ऐकली वाचली असेलच. तर ध्रुव बाळाचं हेच आहे की ऐहिक सुख म्हणजे ऐहिक सुख ऐश्वर्य हे कधीही क्षणभंगुर म्हणजेच नाशवंत आहे. आणि आध्यात्मिक प्रगती, कारण ध्रुव अजूनही आपण आकाशामध्ये ध्रुव तारा पहाटेच्या वेळी आकाशात येतो आणि तो आपण पाहत असतो. म्हणजे ज्या ठिकाणावरून अचल अशा ठिकाणी जाऊन बसण्यासाठी आध्यात्मिक प्रगती याबद्दल कसे महत्व आहे हे ध्रुव बाळाच्या कथेतून आपल्याला माहीतच आहे. आता विष्णू पुराणामध्ये प्रामुख्याने श्रीकृष्णाच्या पात्राचे वर्णन येत आहे. तर जरी श्रीरामांच्या कथेचाही थोडक्यात उल्लेख केला आहे, या पुराणामध्ये श्रीकृष्णाला त्यांचा समाजसेवक, लोकप्रेमी, लोकरंजक आणि लोककल्याणकारी स्वभाव प्रकट करून एक महान पुरुष म्हणून वर्णन केले आहे. कुणाला? श्रीरामांना. श्रीरामांचाच अ, आपल्याला इथं उल्लेख येत आहे. कारण श्रीकृष्णांचाच अवतार येतो ना हा श्रीराम. तर श्रीरामांच्या ह्याच्यामध्ये तर तो समाजसेवक, लोकप्रेमी आणि लोकरंजक राजा म्हणूनच लोककल्याणकारी स्वभाव त्यांचा त्यामध्ये दिसून येतो श्रीरामांच्या रूपाने. राधाकृष्ण, श्रीकृष्णाचे जन्मस्थान मथुरा. श्रीकृष्णाने लोकांना संघटनात्मक शक्तीचे महत्व आपल्याला द्रोणगिरी संघटनात्मक शक्ती जास्त होती. मथुरेमध्ये जेव्हा श्रीकृष्ण होते तेव्हा बालगोपाळ किंवा ज्या गोपिका दूध दही जे मथुरेला घेऊन जायच्या त्यांचं ते आपल्याला सर्व लीला माहीत आहेत. तर ते संघटनात्मक शक्ती त्यांच्यामध्ये जास्त होते. सर्व लोक कल्याणासाठी ते बालगोपाळांच्या मदतीने कसे कालियामर्दन वगैरे आपल्याला सर्व गोष्टी माहीतच आहेत श्रीकृष्णांच्या. त्यांनी अन्यायाचा प्रतिकार जसं पूतनावध वगैरे कथा आहेत विष्णू पुराणामध्ये. पूतनावध, जरासंध वध ते कशा आहेत ते पूर्ण आपल्याला माहीतच आहेत. अन्यायाचा प्रतिकार करण्याची प्रेरणा त्यामधून आपल्याला मिळते. अधर्माविरुद्ध धार्मिक शक्तीचा झेंडा त्यांनी रोवला. महाभारत मधील कौरवांचा नाश आणि कालिया दहन यामधील नागांचा वध यामधून त्यांची परोपकारी प्रतिमा दिसते. श्रीकृष्णांच्या संबंधी हे जास्त महत्व आलेलं आहे की ते सदैव लोक कल्याणासाठीच आपल्याला त्या कथा आपल्याला माहीतच आहेत. लोकांना उपयोगी पडणाऱ्या श्रीकृष्णांच्या जीवनातील घटनांना अलौकिक स्वरूप देणे हे त्या महापुरुषावरील भक्तीचे प्रतीक आहे. म्हणजे त्यांचे भक्त खूप आहेत आणि त्यांची अलौकिकता आपल्याला माहीतच आहे. या पुराणात श्रीकृष्णाच्या चरित्राबरोबरच भक्ती आणि वेदांताची उत्तम तत्वे मांडण्यात आली आहेत. येथे आत्मा हे जन्म मृत्यूपासून मुक्त, गुणरहित आणि शाश्वत असे वर्णन केले आहे. सर्व प्राणी मात्रामध्ये एकच आत्मा वास करतो, भगवंताचा भक्त तो असतो, ज्याचे मन शत्रू आणि मित्र यांच्यात समानता ठेवते, इतरांना त्रास देत नाही, कधीही व्यर्थ अभिमान बाळगत नाही आणि भगवान सर्वांमध्ये वास करतो असे मानतो. तो नेहमी सत्याचे अनुसरण करतो आणि कधीही असत्य बोलत नाही. तर इथं वर्णन आलेले आहे आत्म्याचे. तर आत्मा वेदांतामध्ये श्रीकृष्णाच्या चरित्राबरोबरच भक्ती आणि वेदांताचे उत्तम तत्व तत्व म्हणजे आत्मा. वेदांतामध्ये काय सांगितलेले तर आत्मा हा शाश्वत सत्य आहे, जो द्वैतामध्ये न अडकवता. वेदांतामध्ये आपण अभ्यास केला आहे ईशावास्योपनिषदमध्ये आणि कठोपनिषद मध्ये. सर्व जे आपल्याकडे उपनिषद झाले त्यामध्ये आत्मा हाच अनंत आहे आणि त्याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. तर हे शाश्वत आणि गुणरहित असंच आहे, जन्ममृत्यूपासून मुक्त. आणि आत्मा हा कधीही असत्य बोलत नाही. म्हणजे जरी ज्या माणसाची वृत्ती जशी असेल तसं तो त्याच्या आचाराप्रमाणे सत्य असत्य बोलत असतो, पण आत्मा हा अनंत, शाश्वत आणि कधीही असत्य न बोलणाराच असतो. हे आपल्याला वेदांतामध्ये आपण समजून घेतलेलं आहे. राजवंशाचा इतिहास सांगताना श्रीकृष्ण विष्णू पुराणामध्ये प्राचीन राजघराण्यांचा लेखाजोखा बघायला मिळतो. तर कलियुगातील राजांना सावध केले आहे की पापी आचरणाने नव्हे तर चांगल्या आचरणानेच लोकांची मने जिंकता येतात.
आता कलियुगामध्ये आपण बघतच आहोत की जे सत्य आहे तेच चिरंतन शाश्वत आहे. आपल्याला सत्याचा महिमा माहीतच आहे. कलियुगामध्ये जरी आजूबाजूला आपल्या घडत असलेल्या घटना ह्या अहिंसा करणाऱ्या किंवा अत्याचार करणाऱ्या दिसत आहेत, तरी सुद्धा अजूनही सत्य हे सत्यच आहे. त्याला कधीही जसं ज्याप्रमाणे मी माझ्या वडिलांच्याकडे नेहमी ऐकायचे की तळहाताने सूर्य झाकत नाही, म्हणजे सत्य हे कधीही लपून राहत नाही. जरी त्याला झाकण्याचा प्रयत्न केला तर हे सूर्यप्रकाशासारखं सत्य हे कधीही उजेडातच येत असतं. आणि सुखदुःखात जो मदत करतो, कलियुगामध्ये आपला विहंगम प्लॅटफॉर्म मध्ये किंवा आपण जे शिकत आहोत, जे नॉलेज आहे इथं आपण जे जे शिकत आहोत, आणि आपण आता पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी सोल ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांना मदत करत आपण कलियुगात वावरत असतानाही आपण एक वेगळ्या विचारांचा एक पुरस्कार करत आध्यात्मिक प्रगती करत आहोत. सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध रुजवण्यासाठी आपण पुढच्या टप्प्यावर जसं आपण मॅनिफेस्टेशन अँड बियॉन्ड असेन्शन यामध्ये सोल ग्रुपचं वर्किंग कसं आहे किंवा ग्रुपला एनर्जी कसे गाईड करत असते हे आपण बघतच आहोत. तर सोल ग्रुपमध्ये आपण जसे प्रश्न एकमेकांचे घेतले, एकमेकांच्या प्रकाशावर प्रकाश देण्यासाठी ग्रुपमध्ये काम करत आहोत. एकमेकांना कोरिलेट सगळं होत आहे. आपण माझा एक अनुभव सांगते. आता आपल्या सुदर्शन पिरामिड इथे जे मौन ध्यान शिबिर झालं त्या शिबिराला मी 5 दिवस गेले होते. तर जेव्हा मी जाणार शिबिराला वगैरे असं आमच्या सोल ग्रुपमध्ये मी काहीच सांगितलं नव्हतं, तरी सुद्धा मी गैरहजर असताना आमच्या सोल ग्रुपमध्ये सर्वांनी एकमेकांना सहाय्य करत जो प्रकाशाचा आपला रोजचा प्रोग्राम होता तो त्या टायमिंगला घेत होते आणि एकमेकांना आपल्या प्रश्नावर देत होते प्रकाश. आणि कोऑर्डिनेशन छान अर्चना मॅडम, अर्चना बेंद्रे, राजश्री मॅडम सर्वांनी केलं. त्या सर्वांसाठी मी आल्यावर धन्यवाद ग्रुपवरती पाठवले. म्हणजे हे टेलिपॅथिकली मी त्यांना कनेक्ट होऊन हे सगळं झालं होतं आमचं. म्हणजे सांगावं लागलं नाही आमच्या ग्रुपला की मी आता जाते आणि तुम्ही हे बघा किंवा आपल्याला एकमेकांना असं करायचं आहे, असं काहीच न सांगता मी फक्त ऑब्झर्वेशन मोडमध्ये होते. तर ते इफेक्टिव्हली वर्क झालं. जे मंगल मॅडमच्या इच्छेप्रमाणे जे चाललं होतं सोल ग्रुपचं काम, की आपण टेलिपॅथिकली व्हायब्रेशनली कनेक्ट होऊन एकमेकांना आपले थॉट्स कसे पास होतात आणि ते कसं वर्क होतं हे चांगल्या पद्धतीने समजून घेतलं. खरंच हे वर्क होतं का? तर हो, नक्कीच. सोल ग्रुपमध्ये सोलमेट आपले एकमेकांना खरंच एकमेकांच्या विचारांचा आदर करून सर्व प्रोसेसमध्ये होते. वीणा मॅडम, अर्चना मॅडम खूप छान पद्धतीने त्यांनी काम केलं ग्रुपमध्ये. तर त्यांना या प्लॅटफॉर्मवरती मी सर्वांच्या समोर धन्यवाद देऊन शुभेच्छा देते की तुमची ही अध्यात्मातली प्रगतीच आहे. तुम्ही एकमेकांसाठी जेव्हा करू लागता तेव्हा निसर्ग तुम्हाला निसर्गाप्रमाणेच भरभरून द्यायला लागतो. आणि खरंच तुमचा मला अभिमान वाटतो की ह्या सोल ग्रुपमध्ये छान प्रगती होत आहे. तर आपण आता विष्णू पुराणात जे कलियुगात असूनही आपण एक वेगळ्या विचाराने एकत्र आहोत आणि आपण ते आपल्या आचरणात आणत आहोत, ते खूपच चांगली गोष्ट होत आहे. जो राजा स्वतःच्या स्वार्थात मग्न होऊन प्रजेकडे दुर्लक्ष करतो आणि सदैव स्वतःच्या सुखात मग्न असतो तो काळापूर्वीच नष्ट होतो. हे कलियुगामध्ये होत आहे की जो स्वतःच्या स्वार्थासाठीच फक्त मग्न आहे, तर ते स्वतःच्या दुःखात आरपार बुडून गेलेले आपण पाहत आहोत. आपण आता त्यातून पुढे आलो आहोत, त्यामुळे आपल्याला इतरांच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं की खरंच आपण किती भाग्यवान आहोत की ह्या चांगल्या ग्रुपमध्ये आपली एकमेकांची प्रगती करत पुढे पुढे जात आहोत. तर कलियुगामध्ये हे सांगितलेलं आहे विष्णू पुराणामध्ये, कलियुगातील राजांना पापी आचरणाने नव्हे तर चांगल्या आचरणानेच लोकांची मने जिंकता येतात. आणि जो नेहमी सत्याचे अनुसरण करतो तो सर्वांशी मैत्रीपूर्ण असतो आणि सुखदुःखात मदत करतो तोच राजा श्रेष्ठ आहे. प्रजेचे कल्याण आणि रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे, हे विष्णू पुराण सांगितलं आहे. विष्णू पुराणात स्त्री पुरुष शूद्र यांना श्रेष्ठ मानले आहे. जी स्त्री तन मनाने आपल्या पतीची सेवा आणि सुखाची इच्छा बाळगते ती इतर कोणतेही कर्मकांड न करता मोक्ष प्राप्त करते. आता इथं प्राप्तीचं जे आलेलं आहे ते 6व्या खंडामध्ये पण आलेले आहे मोक्ष प्राप्ती. तर मोक्ष हा मिळतो का किंवा जे आतापर्यंत गेले आहेत त्यांना मोक्ष मिळालाय का?
हे अजून आजपर्यंत आपल्याला कोणीच सांगितलेलं नाही की आम्हाला मोक्ष मिळाला. तर मोक्ष मिळतो का? मोक्ष स्वतः, मोक्ष शब्दाचा अर्थच असा की मोहापासून क्षणोक्षणी जो दूर राहतो तोच म्हणजे मोक्ष. तर आताही आपण एखाद्या गोष्टीची आपल्याला इच्छा झाली आणि ती ती गोष्ट आपल्याला गरजेची, जसं मंगल मॅडम सांगतात की एखादी गोष्ट किंवा एखादी आपल्याला हवी आहे का, तर त्याला विचारायचं का हवी आहे. जेव्हा आपण का विचारतो, त्या प्रश्नांची उत्तर घ्यायला लागतो, तेव्हा आपल्याला ते आवश्यक आहे का नाही हे कळतं. मग मोक्ष प्राप्त करते कोणतेही कर्मकांड न करता जी स्त्री पतीची सेवा करते आणि ती कोणतेही कर्मकांड करता, म्हणजे कर्मकांड मोक्षासाठी आवश्यक आहे असं नाहीये. म्हणजे विष्णू पुराणात ते तर सांगितलेलं आहे की मोक्ष प्राप्तीसाठी तुम्हाला कर्मकांड करण्याची गरज नाही. आणि त्याचप्रमाणे शूद्र देखील त्यांचे कर्तव्य पार पाडून, जसं आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलंच आहे की कर्माचे कर्माण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे आपले कर्म करत राहायचं. तसं विष्णू पुराणातही सांगितले शूद्र देखील त्यांचे कर्तव्य पार पाडून ब्राह्मणांना विविध प्रकारचे कर्मकांड आणि तपश्चर्याद्वारे जे काही प्राप्त होते ते सर्व प्राप्त होते. म्हणजे जे शूद्र आहेत त्यांनी जरी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं आणि ते त्यांचं त्यांनी कर्म कर्म करत राहिलं, तर त्यांना जे ब्राह्मणांना तपश्चर्याद्वारे जे काही प्राप्त होते ते सर्व त्यांना प्राप्त होऊ शकतं. जसं आपण शिकतच आहोत की कर्मकांडापेक्षा आपण स्वतःच्या आत्म्याला जाणून ध्यानातून आपण एकनिष्ठ होतो, म्हणजे आपण भगवंताचं स्मरण करतो. आणि तेच आपल्यासाठी किती आध्यात्मिक प्रगतीसाठी किती आवश्यक आहे हे आपण अभ्यासातनं आपल्याला समजतच आहे. विष्णू पुराणाच्या शेवटच्या 3 अध्यायात आध्यात्मिक विषयावर चर्चा करताना, आता ह्याच्यामध्ये पहिलं झालं स्त्री पुरुष आणि शूद्राविषयी झालं, राजवंशाचा इतिहास झाला, श्रीकृष्णाचं मथुरा जन्मस्थान तिथले सर्व आले आणि सर्व घटना की श्रीकृष्णाच्या जीवनातील अलौकिक घटना कथा रूपाने आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर आता विष्णूच्या 3 शेवटचे अध्याय आहेत, त्यामध्ये आध्यात्मिक विषयावर चर्चा करताना तप, परमार्थ आणि ब्रह्मयोग या त्रिगुणांचे ज्ञान दिले आहे. मानवी जीवन सर्वश्रेष्ठ मानले जाते. जो माणूस भ्रमाच्या पाशातून मुक्त होऊन कर्तव्य बजावतो त्यालाच या जीवनाचे लाभ मिळतात. निस्वार्थी कृती आणि ज्ञानमार्गाचा उपदेशही या पुराणात दिला आहे. विष्णू पुराणामध्ये भ्रमाच्या पाशातून मुक्त होऊन, म्हणजे भ्रम म्हणजे आपल्याला जो जो आता आपण युग परिवर्तनामध्ये जो माया आहे, जी माया आपल्या डोळ्यावर आहे. आणि ईशावास्य उपनिषदमध्ये कठोपनिषदमध्ये जे सांगितलं आहे की आपल्या डोळ्यावर जो पडदा आहे, म्हणजे आपल्या देहिक डोळ्यांनी न पाहता ज्या डोळ्याच्या मागे जो आपल्याला दाखवतो, म्हणजे बुद्धीच्या स्तरावर जे आपल्याला दिसतं ते म्हणजे सत्य असतं. जे की देहिक डोळ्याने जे दिसतं ते सत्य नाहीये. हे आपण आता वेगवेगळ्या अभ्यासातून आपल्याला समजत जात आहे. आणि हाच तो भ्रम आहे, तो दूर सारल्याशिवाय आपल्याला नवीन सुवर्ण युगातील आपला हा अभ्यास आहे सुवर्ण युगाकडे जाण्याचा, तो भ्रमाच्या पाशातून मुक्त झाल्याशिवाय आपल्याला तो मिळत नाही. म्हणजे आपण जे आता ज्ञान घेत आहोत ते आपल्याला भ्रमाच्या पाशातून मुक्त करण्यासाठी किती योग्य आहे, जे पुराणातून आपण समजून घेत आहोत. भले हे प्राचीन असतील, ग्रंथ हे प्राचीन आहेत, पण ह्या ग्रंथातून आत्ताच्या आपल्या परिवर्तनाच्या संदर्भात काय काय येत आहे, तर हा भ्रमच आहे की तो भ्रमाच्या पाशातून तुम्ही पलीकडे पाहायला शिका. जे आपण दैहिक डोळ्यांनी पाहतो तर ते सत्य नाहीये. जसे की आपण आजूबाजूला जे बघतो की हे यांत्रिक युग आहे आणि हे यांत्रिक युगात सर्वच जर डिपेंडंट म्हणजे आपल्याला परावलंबी केलं आहे. पण मूळतः आपण जर परिपूर्णच होतो आणि हे जी आपण वैज्ञानिक प्रगती करत गेलो आणि त्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये अडकून स्वतःला घेतलं आणि त्या चक्रावरती फिरण्यासाठी, त्या गरजा भागवण्यासाठी आपण जो भ्रम आहे तोच सत्य समजून त्याच्यावर धावत आहोत आणि दुःखाच्या सागरामध्ये डुंबायला लागलो आहे. आणि आता आपल्याला समजतंय की आपल्याला जर हे परिवर्तन घडवायचं असेल तर हा भ्रम पाश आपल्याला आपणच तोडून आपण त्यातून बाहेर आलं पाहिजे. तर सांसारिक कामे करतानाही धर्माचे पालन करता येते. म्हणजे जसं आपण आता शिकत आहोत विहंगम प्लॅटफॉर्मवरती की आपण आपलं वैयक्तिक जीवन आहे किंवा जो आपण कुटुंबामध्ये राहतो, तर मुलं, पती, सासू सासरे आणि जॉब असेल, कोण जॉब करणारे असेल, कोण गृहिणी असेल, तर सर्व हे करतच आपण
धर्माचे पालन. धर्म म्हणजे आपण जे आत्म्याचं ज्ञान घेत आहोत ध्यान मार्गातून, जे जे आवश्यक आहे आपल्या आत्म्याला किंवा आपल्या सोलला, तर ते सर्व घेत आहोत. तर आपण सांसारिक कामे करताना हे धर्माचं पालन करतच आहोत. हे विष्णू पुराणामध्ये सांगितलं आलं आहे. तर कर्म मार्ग आणि धर्म मार्ग दोन्ही श्रेष्ठ मानले जातात. तर कर्म मार्ग आपले कर्तव्य बजावत असताना माणूस घरात असो वा जंगलात, त्याला भगवंताची प्राप्ती निश्चित होते. आता इथं भगवंत समजून घेताना आपण आत्माच्या रिलेटेड भगवंत, जसं शंकराचार्यांनी वेद द्वैत नसून अद्वैतातच जसं मूर्तीचं भंजन करून गणपती पूजा सांगितली आधी, आणि त्याचंच मूर्ती जेव्हा आपण विसर्जन करतो तर अद्वैताकडे पहा. म्हणजे भगवंताची प्राप्ती करायची असेल तर तो तो आतमध्येच आहे. म्हणजे द्वैतातून अद्वैताकडे नेण्यासाठी शंकराचार्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलं, तर ते भगवंत, प्रत्येकालाच भगवंत मिळतो, पण तो बाहेर कुठेही नसून तो आपल्या आतमध्येच आहे. ह्याचा वेदांतामध्ये परत परत जो दाखला दिला जातो. तर ते आपल्याला समजून घ्यायला वेदांतामुळे खूपच छान मिळालं आहे. तर भारतवर्षाचा महिमा कार्यभूमी असे सांगून त्याचे सुंदर वर्णन करताना इथून स्वर्ग, मोक्ष, आकाश किंवा पाताळ सापडतो. म्हणजे भारतवर्षाचा महिमा सांगितलेला आहे आता इथं. जी कार्यभूमी सांगितलेली आहे, इथूनच स्वर्ग, मोक्ष आणि आकाश किंवा पाताळ सापडतो. या देशाखेरीज इतर कोणत्याही भूमीवर मानवासाठी कर्माचा नियम नाही. या कर्मभूमीच्या भौगोलिक रचनेबाबत असे म्हटले जाते. ही कर्मभूमी जसं आपण समजतो की सनातन हिंदू संस्कृती ही भारताची प्राचीन संस्कृती आहे आणि भारतवर्ष हाच मूळ हिंदू राष्ट्र होतं. आणि इथं जे आहे आपल्या कर्मभूमीचा जो भौगोलिक रचना आहे, त्याच्या संदर्भात एक श्लोक येतो. उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्वैश्चैव दक्षिणम वर्ष तद्वरातम नाम भारती यत्र संतती. म्हणजेच समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला वसलेल्या या पवित्र भूमीला भारतवर्ष असे नाव आहे. देव सतत गात असतात की ज्यांनी स्वर्ग आणि मोक्षाच्या मार्गावर चालण्यासाठी भारतात जन्म घेतला, ते मानव आपल्या देवांपेक्षा अधिक धन्य आणि भाग्यवान आहेत. जे या कर्मभूमीत जन्म घेऊन सर्व आकांक्षापासून मुक्त होऊन पराशर भगवान श्रीकृष्णांना आपले कार्य अर्पण करतात, ते पापमुक्त होऊन त्या अनंत परमात्म शक्तीमध्ये शुद्ध अंतकरणाने लीन होतात. आता ही मोक्षाचीच व्याख्या केलेली आहे. आपण श्रीकृष्णांना आपले कार्य अर्पण, जसं श्रीकृष्णार्पणमस्तु आपण म्हणतो, की जे काही केले ते मी नाही, तर ते जे काही झालं आहे ते श्रीकृष्ण चरणी अर्पण करतो. हे आपण खूप वेळा ऐकलं आहे, बोललं आहे. आणि ते पापमुक्त होऊन त्या अनंत परमात्मा शक्तीमध्ये शुद्ध अंतकरणाने लीन होतात. तिथं आपल्याला लीन अंतकरणानेच आपण हे जे सर्व कार्य करतो ते श्रीकृष्ण चरणार्पण करतो आणि आपल्याला त्या कर्मातून मुक्त करून घेतो. विष्णू पुराणात कलियुगातही चांगल्या आचरणावर भर देण्यात आला आहे. आता विष्णू पुराणाचा आकार लहान असूनही मानवी हिताच्या दृष्टीतून हे पुराण अतिशय लोकप्रिय आहे आणि महत्वाचे आहे. आता इथं विष्णू पुराणाचा जो मी सार काढला होता तो मी आता तुम्हाला सांगितला. आता याच्यामध्ये जो कथांचा उल्लेख आहे, काय वेळ काय झाली, तर याच्यामधल्या पहिल्या खंडातल्या कथा एक दोन मी ज्या हा सिलेक्ट केल्या आहेत. 41 झाले, 4:41. 4:41 मग दोन होतील कथा. तर हम्म. त्या कथा मी सांगते की पराशर मुनींनी पहिल्यांदा आहे ते पृथ्वीचा उत्पत्ती, स्थिती, लय याविषयी सांगितलेलं आहे. तर ते न घेता मी दोन कथा ज्या सिलेक्ट केलेल्या आहेत त्या वाचून दाखवते याच्यामध्ये. तर कालाचे स्वरूप सांगितलेलं आहे आणि विश्वाचा जन्म. आता यामध्ये बाकीच्या पुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे विश्वाचा जन्म. तर ते न घेता प्रलय व सृष्टीचे भेद, ते दोन कथा मी घेते. काळाचा महिमा हा कलियुगामध्ये खूप आहे, तर मी कालाचे महात्म्य घेते, कालाचे स्वरूप. जास्त फास्ट नाही ना होत. कालाचे स्वरूप
ज्याप्रमाणे सर्व भावरूप पदार्थांची शक्ती तर्काशिवाय मांडली जाते, त्याप्रमाणेच अगणित उष्णता असणे हा त्याचा स्वभाव धर्म आहे. म्हणजे जसा अग्नी गरम असतो तर तो त्याचा धर्मच झाला, की अग्नी कधीही आपल्याला थंड किंवा दुसऱ्या स्वरूपात नाही, तर त्याचा मेन धर्मच आहे की उष्णता. त्याप्रमाणे नारायणापासून ब्रह्मदेव निर्माण होणे एक विचार स्वरूप आहे. हे नारायण म्हणजे आपले विष्णू भगवान विष्णू, त्यांच्यापासून ब्रह्मदेव निर्माण होणे एक विचार स्वरूप आहे. ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष असते. त्या परवर्षाचा निम्मा भाग परार्ध म्हटला आहे. आता कालाची परिमाणे कशी आहेत ते सांगतो. आपण प्राणीमात्रांची 15 निमिषे म्हणजे एक काष्ठा एवढा काल असतो. आता यामध्ये एक निमिष म्हणजे सेकंदाचा 64वा अंश, म्हणजे आपली पापणी लवते तो म्हणजे एक निमिष असतो, तो सेकंदाचा 64वा भाग असतो एक निमिष म्हणजे. तर इथं एक 15 निमिषे म्हणजे एक काष्ठा एवढा काल असतो. 30 काष्ठा म्हणजे एक कला, 30 कला म्हणजे एक घडी, आणि 2 घडीचा एक मुहूर्त होतो. 30 मुहूर्त म्हणजे एक रात्र आणि एक दिवस होतो. अशा 30 अहोरात्री म्हणजे एक महिना होतो. एका महिन्यात 2 पक्ष असतात. 6 महिन्यांचे एक अयन होतो. आता ह्याच्यामध्ये पक्षांचा आलेला आहे 30 रात्री अहोरात्री. तर इथं पक्ष आपल्याला शिवसर्वोदय शास्त्रामध्ये पक्ष विषयी आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे. त्या पक्षामध्ये आपल्याला शिवसर्वोदय शास्त्राचा उपयोग कसा करता येणार आहे हे आपण आत्ताच शिकत आहोत. की शुक्ल पक्षामध्ये कोणत्या नाड्या आणि कृष्ण पक्षामध्ये कोणत्या नाड्यांचा अभ्यास करायचा. तर इथं हे पक्षांचा उल्लेख आलेला आहे. 6 महिन्याचे एक अयन होते. 2 अयनांचे एक वर्ष होते. म्हणजे दक्षिणायन व उत्तरायण हे मिळून मनुष्याचे वर्ष होते. आता आपले हे 360 दिवस आहेत ते 2 अयन सांगितलेले आहेत, दक्षिणायन आणि उत्तरायण. दक्षिणायनात देवतांची रात्र असते आणि उत्तरायण म्हणजे देवतांचा दिवस मानला जातो. आता हे आपलं मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं. तर आपल्याला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केल्यावर उत्तरायण सुरू झालेलं असतं. तर तो देवतांचा दिवस मानला जातो. देवतांच्या परिमाणाप्रमाणे 12,000 वर्षांचे एक युग असते. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशी ही 4 युगे होत. चारही युगे एक एक हजार वेळा होऊन गेली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. म्हणून ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मणू होतात. आता हे देवतांच्या परिमाणाप्रमाणे सांगितलेलं आहे. 12,000 वर्षांचे एक युग म्हणजे हे आता जे 12 आणि आता कलियुगाचा हा शेवट आहे, म्हणजे एक मन्वंतर हे पूर्ण होतंय. आता आपण जे म्हणतोय कलियुग संपतंय आणि सुवर्णयुग चालू होते, तर हा 4 युगांचा एक पूर्ण फेरा होतोय आणि परत आपण सत्ययुगाकडे चालले आहोत. प्रत्येक मन्वंतरामध्ये सप्तर्षी, देवता, इंद्र, मुनी, त्यांचे पुत्र, राजे असे सर्व भिन्न असतात. एक मन्वंतर म्हणजे माणसाच्या भाषेत 30,68,20,000 वर्षे एवढा काल होय. ब्रह्मदेवाची रात्र झाली की प्रलय होतो. तेव्हा तिन्ही लोक एकरूप होतात. नारायण स्वरूप ब्रह्मदेव शेषशय्येवर झोपतो. त्यांची रात्र संपते तेव्हा ते जागे होतात आणि त्यानंतर दुसरा ब्रह्मदेव होतो. म्हणजे इथं आता ब्रह्मदेव नारायण स्वरूप आपल्याला माहितीये, समुद्राच्या खोल तळाशी ब्रह्मदेव नारायण स्वरूप असलेले हे ब्रह्मदेव शेषशय्येवर झोपलेले आहेत आणि त्यांची रात्र संपते तेव्हा ते जागे होतात. आणि ब्रह्मदेवांची रात्र झाली की प्रलय होतो, असा इथं उल्लेख आलेला आहे. ब्रह्मदेवाचे एक परार्ध वढून गेले आहे. पद्म महाकल्प पूर्ण झाले आहे. हे दुसऱ्या परार्धातले वराह कल्प चालू आहे. आता हे कालाचे स्वरूप झाले. आता ह्याच्यामध्ये 9 नंबरची सृष्टी, प्रलय व सृष्टीचे भेद घेऊयात आपण. प्रलय व सृष्टीचे भेद. पराशर मुनी म्हणाले,
प्रजापतीने ध्यान केले. त्यानंतर त्यामुळे त्यांच्या देहातून शरीर व इंद्रियाने युक्त मानस प्रजा निर्माण झाली. त्यांची ही मानस प्रजा वाढू शकली नाही, तेव्हा त्याने आपल्यासारखे मानस पुत्र निर्माण केले. भृगु, पुलस्त्य, क्रतू, अंगिरा, मरीची, दक्ष, अत्री, वशिष्ठ हे ते मानसपुत्र होत. पुराणात तर या 9ही जणांना ब्रह्मदेव म्हटले आहे. जरी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सांगितलेले आहेत, तरी त्यांना ब्रह्मदेवच म्हटलेले आहे. त्यांनी ख्याती, सती, भूती, संभूती, क्षमा, प्रीती, ऊर्जा, अनुसया तसेच प्रसूती या 9 कन्या उत्पन्न केल्या आणि त्या मानसपुत्रांना दिल्या. पण ते संसार कार्य व संततीला जन्म देणे ह्यामध्ये उदासीन होते. ते पाहून ब्रह्मदेवाला 3ही लोकांचे भस्म निर्माण करण्या एवढा क्रोध आला. या क्रोधातून निर्माण झालेल्या ज्वालांच्या मालिकेमुळे सर्व विश्व प्रकाशमान झाले. यावेळी या क्रोधातून आणि त्यांच्या वाकड्या भुवईतून अत्यंत तेजस्वी, महाभयंकर आणि प्रचंड असा रुद्र निर्माण झाला. त्यांचा अर्धा देह नर रूप व अर्धा नारी रूप होता. ब्रह्मदेवाने त्याला त्याचे शरीर विभक्त करावयास सांगितले आणि ते अंतर्धान झाले. तेव्हा त्या रुद्राने आपल्या शरीराचे स्त्री व पुरुष असे भाग विभागले आणि नंतर त्याचे प्रत्येकी 11 भाग करून स्त्री देहाने त्यांनी सौम्य, क्रूर, शांत, अशांत, श्यामल, गौर असे भिन्न भिन्न भाग केले. आता ब्रह्मदेवाने स्वयंभुव नावाच्या आपल्या मानसपुत्राला पहिला मनू बनवले. जे मनू आपण म्हणतो ना मनू होते, तर ते मनूचा इथं उल्लेख आला होता. तर ते हे पहिले मनू ब्रह्मदेवाने स्वयंभुव नावाच्या आपल्या मानसपुत्राला पहिला मनू बनविले. त्याच्याकडे प्रजापालनाचे कार्य त्याने दिले. शतरूपा नावाच्या नारीने स्वयंभुव मनूपासून 2 पुत्रांना जन्म दिला. ते प्रियव्रत व उत्तानपाद. तर तशाच प्रकारे आकृती व प्रसूती या 2 कन्याही निर्माण झाल्या. प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी व आकृतीचा विवाह रुची प्रजापतीशी झाला. रुचीला यज्ञ व दक्षिणा नावाचे जुळे झाले. यज्ञ व दक्षिणा या दोघांचा विवाह झाला. त्यांचे 12 पुत्र याम या नावाने प्रसिद्ध झाले. दक्ष प्रजापतींनी प्रसूतीच्या पोटी 24 मुलींना जन्म दिला. त्यांची नावे अशी: श्रद्धा, लक्ष्मी, धृती, तुष्टी, मेधा, पृष्टी, क्रिया, बुद्धी, लज्जा, वपू, शांती, सिद्धकी, प्रीती, क्षमा, संतती, अनुसूया, ऊर्जा, स्वदा ही होत. आता ह्या 24 मुलींची नावं दिलेली तिथं. तर यातल्या मग श्रद्धा, लक्ष्मी, धृती, सृष्टी याचा कथामध्ये बऱ्याच ठिकाणी उल्लेख आलेलाच आहे. भगवान विष्णूंची अत्यंत भयंकर स्वरूपे म्हणजे मृत्यू, नरक अशी असतात. दक्ष, मरीची, अत्री, भृगू असे जे प्रजापती आहेत त्यांना या विश्वाचे सृष्टीकरण समजावे. म्हणू आणि त्यांच्या मार्गाने जाणारे पराक्रमी राजे असतात, ते या जगाचे नित्य कारण आहेत. मैत्रेयाने प्रलयाचे प्रकार विचारले तेव्हा पराशर मुनी म्हणाले, ज्या अचिंतनीय स्वरूप असलेल्या भगवान विष्णूची गती कोठे संपत नाही. तेच निरनिराळी रूपे घेऊन जग निर्माण करतात, जगाचे रक्षण करतात, तसाच त्यांचा संहारही करतात. सर्व प्राणीमात्रांचा प्रलय हा नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक आणि नित्य अशा 4 प्रकारचा आहे. भगवान विष्णूच्या संपूर्ण सृष्टीचे निर्माता, कर्ता आणि संहार हे त्यांच्याच निरनिराळ्या रूपातून होतो असं इथं उल्लेख केलेला आहे. नैमित्तिक प्रलय म्हणजे ब्राह्म्य प्रलय होय. त्यावेळी म्हणजे कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव झोपतात. नैमित्तिक प्रलय म्हणजे ब्रह्म प्रलय होत. त्यावेळी कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव सर्व ब्रह्मांड प्रकृतीत जेव्हा विलीन होते तेव्हा त्याला प्राकृतिक प्रलय असे म्हणतात. ज्ञानबलाने योगी परमात्म्यात विलीन होतात. रात्रंदिवस जो प्राणीमात्रांचा क्षय होत असतो म्हणजे ते मरत असतात, तोच नित्य प्रलय म्हटला आहे. आता इथं नित्य प्रलय म्हणजे आपण जे प्रत्येक क्षणाक्षणा जे अणु, रेणू आणि आपण जो क्षणाक्षणाला नवनिर्मिती होत असते पेशींची आपल्या शरीरामध्ये, तीच इथं प्राणीमात्रांचा क्षय होत असतो म्हणजे ते मरत असतात. रात्रंदिवस जो प्राणीमात्रांचा क्षय होत असतो तोच नित्य प्रलय म्हटला आहे. ज्ञानबलाने योगी परमात्म्यात विलीन होतात.
अशा प्रकारचे प्राकृतिक व दैनंदिन सृष्टी हे भेद सांगितले आहेत. इथं पुराणामध्ये जरी हा प्राचीन ग्रंथात हा जो उल्लेख आलाय तो आत्ताच्या विज्ञानाच्या प्रगतीप्रमाणे आपण जो शरीरशास्त्रामध्ये की क्षणाक्षणाला जी पेशींची निर्मिती होत असते, तर प्रत्येक क्षणाला पेशी एक मरत असते आणि एक जन्मत असते, हे आपण समजून घेतलं तर इथं तोच संदर्भ आपल्याला लावता येतोय की क्षणाक्षणाला प्रलय जो होत आहे, नित्य प्रलय, या प्रकारचाच आपण इथं अर्थ घेऊया तसाच, की अशा प्रकारचे प्राकृतिक व दैनंदिन सृष्टी हे भेद सांगितले आहेत. तसेच रोज होणारे प्राणीमात्रांची उत्पत्ती म्हणजेच नित्य सृष्टी होय. जसं नवनिर्मिती अनंत चालू आहे, जसं सृष्टीचा जो निर्माण होण्याचा जो आहे तो उत्पत्ती चालूच आहे, नित्य सृष्टी होय. या सर्व गोष्टीमध्ये म्हणजे सृष्टी, स्थिती, प्रलयामध्ये वैष्णवी शक्तींचा रात्रंदिवस संचार सर्व प्राणीमात्रांच्या देहामध्ये होत राहिलेला आहे. आता इथं पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जसं पृथ्वीवरती जे नित्य कर्म चालू आहे, सृष्टी, स्थिती आणि प्रलय, त्याप्रमाणेच आपल्या शरीरामध्ये पण आपण क्षणाक्षणाला नवनिर्मितीचा आपण हे जाणून घेतलं आहे की ही पेशी क्षणाला जन्मते आणि मरते. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडीचा अर्थ इथं आपण असा घेऊ शकतो की रात्रंदिवस संचार सर्व प्राणीमात्रांच्या देहामध्ये होत राहिलेला आहे. जी वैष्णवी शक्ती आहे सर्व सृष्टी गोष्टीमध्ये, सृष्टी, स्थिती, प्रलयामध्ये वैष्णवी शक्तींचा, जी ईश्वरी शक्ती आपल्या आतमध्ये आहे, तिचा रात्रंदिवस संचार सर्व प्राणीमात्रांच्या देहामध्ये होत राहिलेला आहे. तर हे पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीप्रमाणे हे इथं तो संदर्भ आपण घेऊ शकतो. या तीन शक्ती त्रिगुणात्मिकता आहेत. जो मनुष्य त्याच्यावर यशस्वी आक्रमण करतो तो मुक्त होतो. आता इथं यशस्वी आक्रमण करतो म्हणजे आपल्या शरीरात जे बदल होत आहेत त्याला आपण समजून घेऊन आपण मुक्त होतो. म्हणजे ज्या आपण बायोलॉजिकल बिलीफच्या पुस्तकामध्ये आपण समजून घेतली की त्या पेशींना जर पहिली इन्फॉर्मेशन कॅरी फॉरवर्ड नाही झाली, आपण वर्तमानात राहायला लागलो, जी स्थिती गाठतो की भूतकाळातही नाही आणि भविष्य काळात नाही आणि आपण आता वर्तमानात जगत असतो, म्हणजे आपणच जो मनुष्य त्याच्यावर यशस्वी आक्रमण करतो. म्हणजे कुठं तीन शक्ती त्रिगुणात्मिकता आहेत, ह्या ज्या आपल्या शरीरामध्ये जी वैष्णवी शक्तीचा रात्रंदिवस जो संचार होत आहे, संचार चालू आहे, तर नित्य प्रलय चालू आहे. म्हणजे नवीन पेशी जन्म घेते आणि जुनी मरून जाते, तेव्हा हा नित्य प्रलय चालू आहे आपल्या देहामध्ये. मग याच्यावर जो मनुष्य यशस्वी आक्रमण करतो म्हणजे त्यातून तो मुक्त करून घेतो स्वतःला. जेव्हा हे सगळं जे आहे पिंडी ते ब्रह्मांडी हे अंतर्ज्ञानाने ध्यानातून जाणून घ्यायला लागतो, तेव्हा लक्षात येतं की आपण ना आधी ना भूतकाळात ना भविष्य काळात, वर्तमान काळात राहायला लागलो आणि आपण आपल्या विचारांवर विजय मिळवतो. म्हणजेच आपण त्या पेशींना बायोलॉजिकल बिलीफ मध्ये सांगितलं की आपण जसं जे जुने विचार आहेत त्या विचारांनीच आपण पुढच्या पेशींना ते इन्फॉर्मेशन कॅरी फॉरवर्ड करत डीएनए मध्ये स्टोअर करून ठेवतो आणि तेच आपल्याला पुढं पुढं त्या आजारांच्या रूपाने आपण त्यांना भविष्यात उतरवत असतो की आपणच ते विचार पुढे कॅरी फॉरवर्ड केलेले असतात. तर जेव्हा आपण यशस्वी आक्रमण करतो म्हणजे जो मनुष्य यशस्वी आक्रमण करतो तो मुक्त होतो. म्हणजे ह्या विचारांना आपण कॅरी फॉरवर्ड न करता वर्तमानात जगून आहे त्या गोष्टींचा आनंद घेत राहिलो आणि त्यापासून मुक्त झालो तर आपणच आपल्याला यशस्वीप्रमाणे मुक्त करून घेतो. तर इथं लक्ष्मी महात्म्य, समुद्र मंथन अशा आता कथा आलेल्या आहेत. झाल्या 5 वाजले, थांबायचं का आता? 5 मिनिटं बाकी आहे अजून. घेऊ का अजून एक कथा मग? घेऊ शकता, मॅडमला विचारा ना. आता घ्या ह्याच्यामध्ये पण घ्या घ्या. आता इथं विष्णू भक्ताची लक्षणे सांगितलेली आहेत आणि शतधनु राजाची कथा 3ऱ्या अंशामध्ये येतात. आज पहिला आणि दुसरा अंश घेऊयात. तर ह्या पहिल्या खंडातल्या कथा झालेल्या आहेत. भक्त प्रल्हादाची झालेली आहे. दक्ष जन्माची आपण ब्रह्मवैतर्व मध्ये ऐकलेलीच आहे. तर आता आपण भूमंडलाचे वर्णन पण झालेले आहे. 65
बर मॅडम, ठीक आहे, थांबूयात, मी जरा बोलते. बरं, ओके ओके, चालेल. हं. धन्यवाद सर्वांना. सर्वांनी शांत बसून ऐकून घेतलं, व्यवस्थित ऐकलं, त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. आता मॅडम बोलतील. हा, धन्यवाद रुपाली मॅडम, छान सांगितलं तुम्ही सगळं. एक महत्वाचं सारांश सांगितलं आधी, तर बरं झालं. कारण काही वेळेला काय होतं, पुराण वाचून आपल्याला काही सांगताच येत नाही त्या पुराणात काय आहे. तर हे महत्वाचं तुम्ही स्वतः केलं, सांगितलं आधी. कारण कथांना एवढं महत्व नाहीये. आता हे जे तुम्ही कथा वाचत होता, पहिलंच वाक्य वाचा बरं परत. ते एक्सप्लेन नाही केलं तुम्ही. एक्सप्लेन करत चला, कारण काय आहे तुम्हाला महत्वाचे वाक्य त्याच्यावर काही बोलता आलं पाहिजे. पहिलंच वाक्य आहे की विष्णू ब्रह्माला जन्म देतात, हा एक विचार आहे. ते वाक्य, त्याचा अर्थ काय आहे कळतोय? तुमचा माईक म्यूट आहे मॅडम. कथामध्ये बहुतेक. हा ना, कालाचे स्वरूप जी पहिली कथा घेतली मी, तर त्यामध्ये आहे. अं, नारायणापासून ब्रह्मदेव निर्माण होणे एक विचार स्वरूप आहे. हेच वाक्य ना मॅडम? हो हो. मग काय वाटतंय ते? इथं नारायणापासून मी सांगितलं, विष्णूच्या पासून ब्रह्मदेव निर्माण होणे एक विचार स्वरूप आहे. म्हणजे आता हे विचारच सर्व निर्माण करतात. ब्रह्मदेव निर्माण होणे एक विचार स्वरूप आहे. हम्म, बरोबर. म्हणजे विचारात विचार, मी जसं म्हणते ब्रह्मांडाचा जन्म म्हणजे उत्पत्ती म्हणजे हा विचारच आहे ना. विचारच आहे, हा. तेच एक विचारच सर्व. म्हणजे विष्णू हा ब्रह्मदेवाला निर्माण करतात, विचारच आहे. सर्व हम्म. विचारच आहे, करेक्ट नूतन मॅडम. हे तो विचार. सगळा जो खेळ चाललाय तो विचारांमध्येच चाललेला आहे, बरोबर आहे की नाही? हे सांगायला हवं ना. म्हणजे तुम्ही एवढं सगळं सांगितलं, छान सांगितलं, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये माझं. पण महत्वाचं हे वाक्य होतं की विचारच आहे, तर हे सांगायला हवं होतं, हे की नाही? म्हणजे विष्णू जन्म घालतात, हे सगळं विचारातच चाललेलं आहे, विचारातली दुनिया. आणि आपण जे बघतोय, तुम्ही जे सगळं सांगितलं, एक्सप्लेन केलं, छान एक्सप्लेन केलं, की आपण जे बघतोय, डोळा जे बघतोय, ते सगळं मागचं, डोळ्याच्या मागचा जो काही आहे मेंदू, तो बघतोय. मेंदू नसेल तर आपल्याला कळणार आहे का की हा पक्षी आहे, तो पक्षी आहे? मेंदूनी आकलन होतंय ते. तर हे सुद्धा जे दिसतंय आता, हळूहळू सगळं कळेलच की दिसतंय ते पण नाहीच आहे काही, नुसतं आपणच विचार क्रिएट करतोय बस. सगळं दुनियाच विचारातली आहे. सर्व विचारातून मुक्त ही आपली मुक्ती. येस, करेक्ट. आपण जे डोळ्यांनी बघतोय ते सत्य समजून घेतल्यामुळं त्याच्या पाठीमागे जी सत्यता आहे ती समजून येत नाही. आणि तोच म्हणजे हम्म. कलियुगामध्ये तेच झालं आहे ना, की हम्म. जे दिसतंय, जे चकचकीत आहे त्यालाच खरं मानत गेलो आपण, आणि तेच सत्य समजतोय. आणि त्याच्या पाठीमागचं जे सत्य आहे ते जाणून घेणं म्हणजेच ते ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान प्राप्ती आहे. बरोबर. तर धन्यवाद, खूप सुंदर सांगितलं तुम्ही. मला माहिती धन्यवाद होतं की सर्वांना. तुम्ही छान सांगणार, तर माझ्या अपेक्षेप्रमाणे झालंय. तर धन्यवाद रुपाली मॅडम, आणि जे कोणी आले त्यांचे धन्यवाद. तर आता मी थोडस बोलते. काय मला जनरल सांगायचे, रिझल्ट जे आज आले त्याच्याबद्दल बोलते. कारण थोडस काय होतंय,